नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्षा स्पीकिंग कोर्स आणि वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर मी रवी वानखडे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो. काळ या प्रकरणात आपण शिकत आहोत पूर्ण काळ म्हणजेच परफेक्ट टेन्स. या आधीच्या भागात आपण पूर्ण वर्तमान काळ शिकलोय. 8व्या भागात आपण शिकूया पूर्ण भूतकाळ. आता सुरुवातीला काळ शिकत असताना आपल्याला समजण्यास थोडं कठीण वाटलं असेल, पण आता पहिल्यापेक्षा सोपं असल्यासारखं वाटत आहे. खरं आहे की नाही? आणि तसं पाहिलं तर कोणतीही नवीन गोष्ट शिकत असताना ती सुरुवातीला कठीण वाटणं स्वाभाविक आहे. परंतु शिकण्याची जिद्द असेल तर मग ती कठीण असो किंवा सोपी असो, आपण ती शिकतोच. आणि मला खात्री आहे आता इंग्रजी शिकण्याचा तुमचा निर्धार पक्का झालेला असेलच. तर असो, मी आपला जास्त वेळ वाया न घालवता सुरू करत आहे पूर्ण भूतकाळाला. तर पहा, शिकत आहोत आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ समजून घेण्यासाठी एकदा या वाक्याकडे लक्ष द्या बरं. राजू माझ्याकडे सकाळी 10 वाजता आला. तो यावा म्हणून मी त्याला 8 वाजता फोन केला होता. आता समजा हे वाक्य मी तुम्हाला सकाळी 5 वाजता सांगत असेल तर सकाळचे 8 वाजता ही भूतकाळातील वेळ झाली आणि फोन करण्याची क्रिया या भूतकाळातील वेळेच्या आधीच पूर्ण झाली होती. म्हणजेच यावरून आपल्या असे लक्षात येते की नुकतीच झालेली क्रिया आपण साध्या भूतकाळात दर्शवतो आणि भूतकाळात क्रिया पूर्ण होऊन वेळ झाली असेल आणि ती क्रिया पूर्ण झाली होती हे दर्शवण्यासाठी आपण पूर्ण भूतकाळ वापरतो. म्हणून मी त्याला सकाळी 10 वाजता फोन केला होता हे पूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे. यावरून पूर्ण भूतकाळाची ओळख लक्षात घेऊयात. तर पहा काय आहे पूर्ण भूतकाळाची ओळख. कसा ओळखायचा पूर्ण भूतकाळ मराठीच्या वाक्यात? तर क्रियापदाच्या शेवटी ला, ले, ली, लो अशी अक्षरे. कशाच्या शेवटी? क्रियापदाच्या शेवटी. कोणती अक्षरे? ला, ले, ली, लो अशी अक्षरे आणि क्रियापदानंतर होता, होती, होतो असे शब्द. म्हणजेच वाक्याच्या शेवटी ल होतं, ल होता, ले होते इत्यादी. आता पूर्ण भूतकाळाचं सूत्र पाहूयात, म्हणजेच फॉर्म्युला पाहूयात. कशाचा? पास्ट परफेक्ट टेन्सचा, पूर्ण भूतकाळाचा. काय आहे सूत्र? कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदाचे तिसरे रूप. बघा, परत सांगतो मी सूत्र तुम्हाला. कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदाचे तिसरे रूप. हॅड काय येतं? बीचं रूप आहे. ठीक आहे. आता हे सूत्र आपण इंग्रजीत पाहूयात. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. काय आहे इंग्रजी सूत्र? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता पूर्ण भूतकाळ पूर्णपणे समजून घेण्यासाठी पुढील उदाहरणे अभ्यासूयात. पहिलं उदाहरण पाहता. तो आला होता. ही हॅड कम. आता या वाक्यात तो म्हणजे ही हा कर्ता आहे आणि हॅड हे बीचे रूप आहे. तसेच कम, कम म्हणजे काय? येणे, हे क्रियापद आहे आणि कम हे कम या क्रियापदाचे तिसरे रूप आहे. म्हणून पूर्ण भूतकाळाच्या सूत्रानुसार हे वाक्य इंग्रजीत ही हॅड कम असे झाले. आता पुढील वाक्य पाहूयात. दुसरं उदाहरण आहे. ते येथे आले होते. दे हॅड कम हेअर. दे काय तर करता आहे. ते दे म्हणजे कोण? ते. हॅड हे बीचं रूप आहे भूतकाळात पूर्ण भूतकाळाच्या नियमानुसार आणि कम हे क्रियापद आहे. कमचे तिसरे रूप कम. हेअर म्हणजे येथे. तिसरं उदाहरण पाहता. मी तेथे गेलो होतो. आय हॅड गॉन देअर. चौथं उदाहरण आहे. मी त्याला सांगितलं होतं. आय हॅड टोल्ड हिम. टोल्ड हे टेलचं तिसरं रूप आहे. टेल म्हणजे काय? सांगणे. पाचवं उदाहरण पहा. मी त्याला विचारलं होतं. आय हॅड आस्क हिम. आस्क म्हणजे काय? विचारणे. सहावं उदाहरण आहे. त्याने मला वचन दिलं होतं. ही हॅड गिवन मी अ प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजे काय? वचन देणे. गिवन म्हणजे गिवचं तिसरं रूप. गेव दुसरं रूप आणि गिवन तिसरं रूप. गिव म्हणजे काय? देणे. सातवं उदाहरण आहे. आम्ही तिथे एकदा गेलो होतो. वी हॅड गॉन देअर वन्स. वन्स म्हणजे काय? एकदा. आठवं उदाहरण आहे. आम्ही 8 जण तेथे गेलो होतो. 8 ऑफ अस हॅड गॉन देअर. आम्ही 8 जण म्हणजे काय? 8 ऑफ अस. नवं उदाहरण पहा.
त्याने मला तिथे जाण्याचा सल्ला दिला होता. ही हॅड ॲडवाइस मी टू गो देअर. 10 उदाहरण आहे. आम्ही त्याची परवानगी घेतली होती. वी हॅड टेकन हिज परमिशन. 11 उदाहरण आहे. तो मला विसरला होता. ही हॅड फॉरगॉटन मी. 12 उदाहरण पहा. आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं. वी हॅड इन्व्हायटेड देम. तर ही काही पूर्ण भूतकाळाची उदाहरणे आपण बघितली. आशा करतो यावरून तुम्हाला पूर्ण भूतकाळ बऱ्यापैकी समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं, तुम्ही जर अद्याप वर्षा इंग्लिश कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.